रोजचं एकच टेन्शन असते की भाजीमध्ये काय बनवायचं आणि नेमकं फ्रीजमध्ये बघितलं तर भाजीला काहीच नव्हतं. बटाटे पण संपले होते. तेवढ्यात आहो बोलली की अंड्याची भुर्जी कर आणि ह्यांना ना अंड्याची भुर्जी अशी कोरडी आवडत नाही. असं रस्सा केला ना तर आवडीने खातात. तर त्यांना मी बोलत होते की अंड्याची भाजी करते, पण असंच कर बोलले ते. त्यानंतर सगळं स्वयंपाक झाल्यानंतर किचनमध्ये खूप पसारा होतो. पहिलं तर मी ते आवरून घेते, त्यानंतर बाकीचे कामं करते आणि मग पिल्लूला पण खाऊ चारलं अंड्याची भुर्जी आणि चपाती. त्यानंतर पारवेने इथं 2 अंडी घातली होती गॅलरीमध्ये. तर इथं मी फक्त बघतच होते आणि तेवढ्यात त्यांची आई आली. तर तिला असं वाटत असेल की मी काय करते का काय, पण शेवटी आई ती आईच असते. त्यानंतर पिल्लूला पण अंघोळ घातली आणि आता गरमी खूप जास्त वाढली, सो मग त्याला पावडर वगैरे लावलं. त्यानंतर इथं मी देवपूजा करून घेतली. तर देवपूजा करायला मला 10 वाजतात, कारण सकाळी पहिलं तर मला स्वयंपाक करायचा असतो. त्यानंतर मग घर झाडून घेते, पुसून घेते, बाकीची कामं करून घेते. त्यानंतर मग मी 10 वाजता पूजा करते आणि असा होता आजचा व्हिडिओ. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.